विरार महानगरपालिका सातत्याने कुठल्या ना कुठल्या वादातून बाहेर येते। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही वसई विरारमध्ये ही विरोधक म्हणून आहे आणि खऱ्या अर्थानं वसई विरारमध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेच्या अनुसरून आजचं आंदोलन आहे। आपण जाणून घेऊया त्या आंदोलनाचे मुद्दे काय आहेत आणि कशा पद्धतीचं ह्यांचं आंदोलन आहे। दादा, आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही एक आंदोलन उतरताय, एक नगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलन आहे, काय मुद्दे असतील? बघा, माझं नाव पंकज गुप्ता आहे, मी वसई विरार जिल्हा सचिव युवा मोर्चाचा आहे। आजचा मुद्दा म्हणजे एकच आहे, वसई विरारला आहे ना गड्डेमुक्त रस्ता पाहिजे। आज तुम्ही बघितला तर आम्हाला असं निर्माण होतं की रस्ता आहे की गड्डा आहे कोणाला कळत नाही। आपल्या लोकांना इतकी त्रास आहे। आज इकडे लहान मुले चालत जातात, काय करतात। आज एक पालक आहे, आपल्या लहान मुलांना सायकल देऊ की नाही देऊ, ॲक्सिडेंट तुम्ही बघितलं दर दिवस एका दिवसामध्ये ॲक्सिडेंट होत आहे लोकांचा। मेन मुद्दा आहे म्हणजे गड्डामुक्त वसईकरांना एक मुद्दा पाहिजे, तेच पाहिजे की लोकांचा ते आहे गड्डामुक्त वसईकरांना पाहिजे। आणि विविध मुद्द्यावरती सुद्धा आज तुमचं आंदोलन किंवा लाईट बिल असेल किंवा पाणीपट्टी असेल, पाणीपट्टी सुद्धा भरमसाठ आली त्या संदर्भात आज बघा कसा बहुजन विकास महापौर आहे, तिकडे सत्ता महानगरपालिकाची बहुजन विकास आघाडीमध्ये आहे। जे पाणीपट्टी आहे, लोक बोलतात की 15 दिवस पाणी येतात, मी बोलतो 15 दिवस पण पाणी येत नाही, महिन्यामध्ये 8 दिवस पाणी येतो। आणि जे पाणीपट्टी वाढतात त्याचा आम्ही विरोध करायचा, ते हा मोर्चा निघालेला आजचा। आणि आम्हाला पाणीचा आणि गड्डेचा जे मुद्दे आम्हाला मुक्त पाहिजे। प्रामुख्याने लोक तुमच्याकडे कोणकोणत्या समस्या घेऊन येतात नगरपालिकेच्या संदर्भात? बघा, समस्या तर भरपूर लोकांची आहे। आपण समस्या बघितला तर लोकांचा स्मशानभूमीचा आहे ते व्यवस्थित नाही आहे, लोकांना पाणीचा विषय आहे, गड्डेचा विषय आहे, लोकांचा आता जे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल कधी बनणार काय होईल लोकांना कोणाला माहिती नाही। आज लोक इकडे अपघात झाला तर लोकांना बॉम्बेला जायला लागतात, आणि इकडे अगर मोठा हॉस्पिटल झाला लवकरात लवकर हॉस्पिटल झाला पाहिजे। कोण करतो कोण नाही करतो, विरोधी कोण आहे अपक्ष कोण आहे, लोकांना वसईकरांना सुविधा पाहिजे। गड्डेमुक्त आहे, हॉस्पिटल आहे, पाणीचं आहे, हे मूलभूत सुविधा लोकांना पाहिजेच पाहिजे। आजच्या आंदोलनानंतर कोणताही इफेक्ट पडला नाही तर तुमचं पुढचं धोरण काय? बघा, आम्ही आज जो मोर्चा काढलेला आहे की लोकांना कळलं पाहिजे की आपण कशासाठी आलो इकडे। लोकांना पाणीचा विषय आहे, गड्ड्याचा विषय, आरोग्याचा विषय आहे, नाही पडला तर आम्ही परत हे मोर्चा काढणार आणि जे आज संख्या आहे याच्या अपेक्षा जास्त संख्येमध्ये मोर्चा काढणार भारतीय जनता पार्टी। धन्यवाद। आता दादाच्या माध्यमातून पाहायला मिळालेले की या ठिकाणी बहुसंख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांचा मोर्चा हा थेट नगरपालिकेचे जे कार्यालय तिथं सुद्धा जाणार आहेत। या मुद्द्यावरती असं माहिती पडले की वसई विरार महानगरपालिकेमध्ये खड्डामुक्त हा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी पुढे आलेला आहे। दुसरा मुद्दा असा आहे त्यांचा की पाणीपट्टी सुद्धा हा जो महत्त्वाचा की भरमसाठ पाणीपट्टी सुद्धा वाढली गेलेली आहे। 15 दिवसातून 8 दिवस सुद्धा पाणी नाही असा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे की लोकांचा कुठेतरी आक्रोश आहे का, किंवा या ठिकाणी असलेली जी सत्ता आहे ती संपूर्ण सत्ता हे कारभार चालवण्यासाठी सक्षम आहे का, हा मात्र मुद्दा आपल्या समोर आलेला आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, विरार।